हॅलो एव्हरीवन, वेलकम टू बॅक माय चॅनल. नमस्कार, मी प्रियंकाज कॉर्नर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज ग्लोईंग स्किनसाठी आपण कोणता मास्क यूज करू म्हणजे स्किन ही अशी ग्लास सारखी मिळेल ह्या संदर्भातला हा व्हिडिओ मी आज घेऊन आलेली आहे. आणि हा जो व्हिडिओ आहे ना तो शेवटपर्यंत नक्की पहा. म्हणजे याच्यामध्ये मी तुम्हाला ज्या काही मास्क संदर्भाच्या टिप्स आहेत, ट्रिक्स आहेत त्या सांगणार आहे. ते तुम्हाला फारच उपयोगी पडणार आहेत. तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलला सबस्क्राईब करा. जी बेल आयकन आहे ती प्रेस करायला अजिबात विसरू नका, म्हणजे जेव्हा केव्हा मी व्हिडिओ अपलोड करेल तर त्याची सर्वप्रथम नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि या संदर्भात काही सुचवायचं असेल किंवा दुसरं काही अजून सांगायचं असेल तर कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. चला तर पाहूया. तर फ्रेंड्स, सर्वप्रथम आपल्याला मास्क हा कसा रेडी करायचा आहे म्हणजेच मॅजिकल फेस मास्क आपल्याला पहिला सर्वप्रथम बनवायचं आहे. आणि त्यानंतर मॉइश्चराइज बूस्ट जेल हे दुसरं जे आपल्याला या मास्कच्या नंतर अप्लाय करण्यासाठी लागणार आहे. म्हणजे ह्या दोन मेन गोष्टी आहेत, फेस मास्क आणि बूस्ट जेल. आणि ह्या दोन्ही गोष्टी कशा बनवायच्या आहेत आणि कशा अप्लाय करायच्या आहेत हे मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. ग्लोईंग स्किन हवी आहे म्हणजे नेमकं काय, तर स्किन सर्वप्रथम तुमची हायड्रेट असणं खूप गरजेचं आहे. आणि प्लस त्यामध्ये तुम्हाला तुमची स्किन ही ग्लो पण केलेली पाहिजे. या दोन्हीचं मिश्रण म्हणजेच ग्लास स्किन. आणि ही कशी करायची आहे या संदर्भात मी काही इन्ग्रेडियंट्स तुम्हाला सांगणार आहे. ते कसे ॲड करायचे, किती प्रमाणात घ्यायचे आहेत, कसं मिक्स करायचं, कसं अप्लाय करायचं ह्या संदर्भात मी तुम्हाला डिटेल माहिती देणार आहे. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. मास्क रेडी करण्यासाठी आपल्याला पहिला इन्ग्रेडियंट हवा आहे बेसन. बेसन हे अँटीसेप्टिक प्रॉपर्टीजनी भरभरून आहे आणि हे आपल्या स्किनसाठी खूप उपयुक्त सुद्धा आहे. बेसन आपल्या स्किनला ग्लो करण्यासाठी खूप हेल्प करतं. स्किन इव्हन टोन करण्यासाठी पण खूप मदतगार आहे. डलनेस असेल, डार्क स्पॉट्स असतील, पिगमेंटेशन असतील, ॲक्नेज असतील, ॲक्नेजचे डार्क्स असतील, व्हाईट हेड्स, ब्लॅक हेड्स ह्या सर्वांना रिमूव्ह करून आपली स्किन ही रिपेअर करण्याचं काम हे बेसन करतं. तर हा इन्ग्रेडियंट्स मस्ट आहे फ्रेंड्स. त्याचबरोबर बेसन हे आपल्या स्किन प्रॉब्लेमला रिमूव्ह करण्यासाठी एक बेस्ट एक्सप्लोटियर म्हणून काम करतं. सेकंड इन्ग्रेडियंट आहे राईस वॉटर. आणि हे एक ॲमिनो ॲसिडेंट्सनी भरभरून आहे. याच्यामध्ये मिनरल्स आहेत, विटॅमिन सी भरपूर प्रमाणात आहेत. राईस वॉटर हे आपल्या स्किनला सॉफ्ट करतं, स्मूथ करतं. त्याचबरोबर डलनेस, पिगमेंटेशन, डार्क स्पॉट्सला सुद्धा आपल्या स्किनपर्यंत येऊ देत नाही. पोर्स हे टाईट अप करण्यासाठी तर राईस वॉटर हे खूप उपयोगाचं आहे. यामध्ये ॲस्ट्रोजन इफेक्ट्स नावाचं जे पदार्थ आहे तो आपल्या स्किनला टाईट अप करण्यासाठी खूप मदतगार आहे. त्याचबरोबर राईस वॉटर हे आपल्या स्किनला ग्लोईंग करतं. स्किनला डल होण्यापासनं किंवा इतर कोणत्या गोष्टींपासनं पूर्णपणे प्रोटेक्ट करतं आपल्याला. ती एजिंग आहे, रिंकल्स आहेत, या प्रॉब्लेम्सपासून सुद्धा आपल्याला राईस वॉटर हे दूर ठेवतं. म्हणजे ह्या गोष्टी आपल्या फेसवरती लवकर येऊ देत नाही, म्हणजेच प्रोटेक्ट करतं. तर काय करायचं आहे फ्रेंड्स, राईस वॉटर बनवण्यासाठी आपल्याला 5 ते 6 चमचे राईस घ्यायचा आहे. तो एक 5 ते 6 तास भिजत ठेवायचा आहे. आणि नंतर हे जे वॉटर आहे तांदळापासून वॉटर वेगळं करायचं आहे आणि हे वॉटर आपल्याला यूज करायचं आहे पुढं. बरं. 3 ग्लिसरीन. ग्लिसरीन ही आपल्या स्किनला लाईटनिंग करण्याचं काम करतं. अगदी लाईटसारखी त्याच्यावरती शायनिंग आणायचं काम करतं. ग्लिसरीन हे कलरलेस आणि ओल्डलेस आहे. त्याचबरोबर ग्लिसरीन हे आपल्या फेस स्किनला किंवा आपल्या स्किनला हे खूप छान पद्धतीने मॉइश्चराईज ठेवतं, हायड्रेट करतं. ते अजिबात आपल्या स्किनला डिहायड्रेट होऊ देत नाही. कमालीचं मॉइश्चरायझर जर बोललं तर ग्लिसरीनला आपण असं नाव नक्कीच देऊ शकतो. इन्ग्रेडियंट नंबर 4 टर्मरिक म्हणजेच आपली हळद. आपल्या मसाला पदार्थांमधली ही हळद, ही जी
पूर्वापार आयुर्वेदात सुद्धा किंवा पूर्वीपासनं आपल्या पूर्वजांनी वेळोवेळी हिचा आपल्या स्किनसाठी किंवा आपल्या पूर्ण बॉडीसाठी उपयोग केलेला आहे. हळद ही आपल्या स्किनला ग्लो करण्यासाठी खूप मदतगार आहे. ती जर आपल्याला म्हणजे बॉडी पेन होत असेल आपल्याला, तर आपण हळदीचं दूध घेतलं तर आपल्याला इतकं रिलॅक्स वाटतं. म्हणजे इतका परिणामकारक हा इन्ग्रेडियंट आहे हळद. त्याचबरोबर फ्रेंड्स, डायजेस्ट सिस्टीममध्ये सुद्धा आपल्याला रिलीफ देण्याचं काम हळद हे करत असतं. हळदीचे जितके सांगावे तितके फायदे कमी आहेत. आणि त्याचबरोबर तुम्हाला माहितीच आहे की हळद फेसच्या स्किन संदर्भात जर गोष्ट असेल तर हळद ही असणारच. हळद ही डलनेस, पिगमेंटेशन्स, ॲक्ने, अँटी एजिंग, रिंकल्स ह्या सगळ्याच फेस संदर्भातल्या प्रॉब्लेम्सला खूप चांगल्या पद्धतीने कंट्रोल करते. ती अतिशय उपयुक्त आहे. हळद ही अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टीजनी भरभरून असलेला एक असा स्रोत, असा एक इन्ग्रेडियंट आहे जे आपण या फेस मास्कमध्ये नक्कीच यूज करणार आहे, ज्यामुळे आपली स्किन ही ग्लो करणार आहे. इन्ग्रेडियंट्स कोणते कोणते आहेत हे आता माहिती झालेलं आहे. तर चला आपण मास्क कसा तयार करायचा आहे ते पाहूया. तर यासाठी आपल्याला 1 चमचा बेसन लागणार आहे, 1 चमचा ग्लिसरीन आहे, 3 जे राईस वॉटर आहे आणि अगदीच चिमूटभर हळद. हळद ही जास्त प्रमाणात नाही घ्यायची. आता छानपैकी हे इन्ग्रेडियंट्स मिक्स करून घ्यायचे आहेत. फेस आपला छानपैकी वॉश करून घ्यायचा आहे, टॉवेलनी पुसून चक्क कोरडा करून घ्यायचा आहे. आणि हे जे मिश्रण तयार झालेलं आहे ते आपल्याला आपल्या फेसवरती छानपैकी अप्लाय करायचं आहे. अप्लाय करत करत जेंटली मसाजसुद्धा करायचा आहे. नेकच्या ह्या एरियापर्यंत आपण हे अप्लाय करू शकतो. आणि हे मिश्रण लावलेलं आपण 15 ते 20 मिनटं लीव ठेवायचे, असंच ठेवायचे आपल्या स्किनवरती. त्यानंतर थोडंसं ते ड्राय व्हायला लागलं, पूर्णतः ड्राय फेस पॅक होऊ द्यायचा नाही कधीच. थोडासा तो ओला आहे तोपर्यंत त्याला पुसून घ्यायचा आहे. आफ्टर 15 ते 20 मिनटानंतर आपल्याला हा आपला मास्क हा एक ओला टॉवेलनी किंवा एका सुती ओल्या कपड्याने आपल्याला रिमूव्ह करायचा आहे, पुसून घ्यायचा आहे छानपैकी. ही झाली आपली फेस मास्क अप्लाय करण्याची आणि अप्लाय केल्यानंतर काढण्याची मेथड म्हणजेच पद्धत. आता याच्या पुढे आपण बूस्ट जेल कसं तयार करायचं आहे आणि ते कसं अप्लाय करायचं आहे हे मी सांगणार आहे. हो, पण एक गोष्ट अशी आहे, जे मास्क सांगितलंय ते तुम्हाला आज लावायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला फक्त आणि फक्त जेल अप्लाय करायचं आहे. असं 1 दिवसाआड ह्या दोन्ही गोष्टी मास्क जेल अशा पद्धतीने अप्लाय करायचं आहे. ओके फ्रेंड्स, आता आपण जेल कसं तयार करायचं आहे ते पाहणार आहोत. जेल तयार करण्यासाठी आपल्याला फक्त 2च इन्ग्रेडियंट्सची गरज आहे. एक म्हणजे ॲलोवेरा जेल. ॲलोवेरा जेल हे किती उपयोगाचं आहे आपल्या फेस संदर्भात हे मी तुम्हाला सांगायची खरंच गरज नाही आहे, तरीही तुम्हाला थोडक्यात सांगते. ॲलोवेरा जेल हे आपले ॲक्ने डार्क्स, परत रिंकल्स, व्हाईट हेड्स, ब्लॅक हेड्स, मगाशी सांगितलेल्या सगळ्या गोष्टींना रिमूव्ह करतं किंवा त्यांचा जो काही डार्कपणा, डलनेसपणा आपल्या स्किनवरती आलेला आहे तो घालवण्याचं काम हे ॲलोवेरा जेल अगदी परफेक्टली करतं. ओके, तर ॲलोवेरा जेल आणि सेकंड इन्ग्रेडियंट आहे ग्लिसरीन. ग्लिसरीन तर तुम्ही मगाशीच पाहिलंच आहे की ते आपल्या स्किनला लाईट करतं आणि आपल्या स्किनला छानपैकी हायड्रेट करतं, म्हणजेच मॉइश्चराईज करतं. तर ह्या दोन्हींना आपल्याला मिक्स करायचं आहे. ग्लिसरीन 1 चमचा आणि ॲलोवेरा जेल 1 चमचा. हे फ्रेंड्स, हे ॲलोवेरा जेल आणि ग्लिसरीनचं तुम्ही जे मिक्स केलेलं आहे ते आपल्या फेसवरती छानपैकी जेंटली अप्लाय करत करत मसाजसुद्धा करायचा आहे. 15 ते 20 मिनटानंतर तुम्हाला तुमचा चेहरा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे, पुसून घ्यायचा आहे. आणि या ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, सर्वप्रथम फेस मास्क अप्लाय करायचा आहे. डे 1ला फेस मास्क अप्लाय करायचा आहे सांगितलेल्या पद्धतीने, रिमूव्ह करायचा आहे आणि नंतर हा जेल नाही लावायचा आहे. डे 2 म्हणजेच आफ्टर सेकंड डे म्हणजे दुसऱ्या दिवशी तुम्हाला हा जो बनवलेला जेल आहे तो तुम्हाला अप्लाय करायचा आहे. सांगितलेल्या पद्धतीने ह्या गोष्टी तुम्ही डे बाय डे एक 8 दिवस 15 दिवस करा. तुम्हाला तुमच्या स्किनवरती अतिशय सुंदर इफेक्टिव्ह रिझल्ट मिळेल आणि तुम्हाला वाटेल की खरंच स्किन अशी ग्लाससारखी दिसायला लागलेली आहे.
तर हे फ्रेंड्स तुम्ही नक्कीच करून पहा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कॉमेंट सेक्शन्समध्ये मला नक्कीच कळवा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओला. बाय.